ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहिजेत कृषी क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातमी सांगलीतनं येतेय। सांगलीमध्ये हळदीला सोन्याचा भाव मिळालाय। बाजारात विक्रीसाठी आलेल्या राजापुरी हळदीला तब्बल 41,101 रुपये एवढा विक्रमी दर मिळालाय। सांगली बाजारपेठेच्या इतिहासातील हा सर्वाधिक दर ठरलाय। कर्नाटकच्या कोहळीतले शेतकरी सायबान भूपती पुजारी यांच्या हळदीला विक्रमी दर मिळाला। वाशिममध्ये कापसाच्या दरात काहीशी तेजी आली आहे। दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवलाय। सध्या कापसाचे दर जवळपास 8,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचल्याने बाजारात कापसाची आवक वाढली आहे। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत एकाच दिवशी 4,790 क्विंटल हरभऱ्याची विक्रमी आवक झाली आहे। रब्बी हंगामातील काढणीला सुरुवात झाली असून नवीन हरभरा बाजारात दाखल झालाय। खुल्या बाजारात चांगले दर असल्याने शेतकऱ्यांचा विक्रीकडे कल वाढलाय। सध्या प्रति क्विंटल 5,900 ते 6,200 रुपये इतका दर मिळतोय। मावळमध्ये कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय। ढगाळ वातावरण आणि उन्हाची तीव्रता वाढल्याने रब्बी हंगामात लागवड केलेल्या कांदा पिकावर याचा विपरीत परिणाम होतोय। महागड्या औषधांची फवारणी करूनही रोग कमी होत नसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे।